लॉज ऑफ रिफ्रॅक्शन समजण्यासाठी इथे एक ग्लास स्लॅब कन्सिडर केलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे दोन मीडिया दिसत आहे. मीडियम 1 एअर आहे, सेकंड मीडियम आहे ग्लास. ही आहे इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे या ठिकाणी येणार, मीडियम चेंज होत आहे, त्यामुळे आता ती रे रिफ्रॅक्ट होणार आहे. आपल्याला इथे दिसत आहे रिफ्रॅक्टेड रे. लॉ काय सांगतो? फर्स्ट लॉ, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे तिघही एका प्लेनमध्ये लाय करतात. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे एका प्लेनमध्ये लाय करतात. ॲडिशनली ही जी नॉर्मल आहे, नॉर्मलच्या एका साईडला इन्सिडेंट रे आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला रिफ्रॅक्टेड रे आहे, किंवा आपण असं बोलू शकतो इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे नेहमी नॉर्मलच्या ऑपोजिट साईडला लाय करतात. दिस इज फर्स्ट लॉ. द इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ऑल लाय इन द सेम प्लेन. सेम प्लेनमध्ये असतात. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणजे ॲट पॉईंट एन आर ऑन द ऑपोजिट साईड ऑफ नॉर्मल टू द सर्फेस ऑफ द स्लॅब ॲट दॅट पॉईंट. हे नॉर्मलच्या ऑपोजिट साईडला असतात. दिस इज फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय सांगतो? बघा आता इथे आय आहे, आयचा करस्पॉन्डिंग आर असणार आहे. सपोज आता इन्सिडेंट रेचा मी अँगल जर चेंज केला किंवा मी अँगल ऑफ इन्सिडन्स जर चेंज केला आय, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा चेंज होणार आहे. म्हणजे जसं आय चेंज होणार आहे तशी आरची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार आहे. बट ॲज लॉंग ॲज हे दोन्ही मीडियम सारखे राहत आहे, म्हणजे एअर आणि ग्लास हे मीडियम जर कॉन्स्टंट राहत असतील, त्या केसमध्ये आय चेंज झाल्यामुळे आर जरी चेंज होत असला तरी सुद्धा एक गोष्ट कॉन्स्टंट असते आणि ती असते रेशो. कशाचा रेशो? साइन आय अपॉन साइन आर. सो हा जो रेशो असतो हा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो आणि यालाच आपण बोलतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो सेकंड, फॉर द सेम टू मीडिया, दोन मीडिया जर सारखेच असेल लाईक एअर अँड ग्लास, या केसमध्ये द रेशो ऑफ साइन आय अपॉन साइन आर इज ऑलवेज कॉन्स्टंट. आय चेंज झाल्यानंतर आर जरी चेंज होत असला तरी एक रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो. दॅट रेशो इज साइन आय अपॉन साइन आर इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्यालाच आपण बोलतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स.